आपले वडे तळून पूर्ण झाले. आता आपण काढून घेऊ. हा आवाज किती छान येतोय. मी तुम्हाला एक वडा फोडून दाखवते का किती पोकळ आला. इतके छान फुगले आपले वडे. आज आपण करणार आहोत साबुदाण्याचे वडे. त्यासाठी घेतला मी इथे 1 वाटी साबुदाणा, 2 मिडियम आकाराचे बटाटे, भाजलेल्या शेंगदाण्याचा अर्ध वाटी कूट, कोसाचे मीठ, तिखट, जिरे, कापलेली मिरची व हिरवी कोथिंबीर. साबुदाणा कमीत कमी 7-8 तास तरी भिजायला हवा. मी इथे 2 बटाटे सकाळीच उकडून ठेवले. आता आपण ते या जाड किसणीने किसून घेऊ, म्हणजे बटाट्याचे असे गोळे राहणार नाही, काही राहणार नाही. आता आपण एक 4-5 मिनिटासाठी साबुदाणा आणि बटाटे छान एकजीव करून घेऊ. आता त्यात आपण साहित्य घालून घेऊ. चवीप्रमाणे मीठ, कापलेली मिरची, अर्धा चमचा जिरे, कलर साठी थोडी चटणी घालून घेऊ. आता आपण पुन्हा हे एकजीव करून घेऊ. आता आपण याचे गोळे करून घेऊ. असा वडा चिपटा करून घ्यायचा, म्हणजे मध्ये कच्चा सुद्धा राहत नाही. पहा मी करून घेतला. किती छान फुलतोय आपला वडा. आपण यांना उलटवून घेऊ. साबुदाणा जर छान भिजला तर वडे सुद्धा छान फुलतात. पहा आपले वडे किती छान तरंगताय, किती छान फुगले ते. कलर सुद्धा खूप छान आलाय.